सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. दर्यापूर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम आजपासून सुरुवात. काही माहिती न देता अतिक्रमणाची सुरुवात. बेरोजगारीतून रोजगार उभा करून घर चालवण्यासाठी फुटपाथवर हा एक व्यवसाय. बाळासाहेब हिंगणेकर व गोपाल पाटील अरबट, प्रदीप मलिये उतरले मैदानात. नगर परिषद मुख्याधिकारी यांचे कार्यालय गाठले. याने आता करावं तरी काय, तुम्ही सांगा. बातमी येत आहे दर्यापूर येथून. सध्याच्या परिस्थितीला पाहून संपूर्ण देशावर महागाईचं संकट, त्याच पार्श्वभूमीवर बेरोजगारातून रोजगार उभा करून काही वर्षापासून फुटपाथवर व्यवसाय करतात. परंतु हे ठिकाण त्यांचे शेवटपर्यंत असेच राहतील अशी शंका राहत नाही. 2 वर्ष 5 वर्ष झाले की अतिक्रमण हटाव अशी मोहीम येते, परंतु नियमाप्रमाणे त्यांना ती नोटीस देणे, त्याची अंमलबजावणी झाली नाही. तर अतिक्रमण आज सकाळपासून अतिक्रमणाची सुरुवात होतेच. संपूर्ण व्यावसायिक आकर्षित झाले असता करावं तरी काय, व्यवसाय करावा की दुकान उचला, आमचा वाली कोण. परंतु याच्या पाठीशी माहिती मिळताच बाळासाहेब हिंगणेकर, गोपाल पाटील अरबट, गटनेते प्रदीप मलिये व त्यांच्यासोबत असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नगर परिषद मुख्य अधिकारी यांचे कार्यालय गाठले. या बेरोजगार आणि व्यवसायधारकाने कसं घर चालू व्हावं हे तुम्ही सांगा. तुम्ही माहिती न देता डायरेक्ट अतिक्रमणाची सुरुवात करता. किती पद योग्य, यांना कुठेतरी जागा द्यावी, त्यानंतर अतिक्रमण उचलावे, असे यावेळेस नगर परिषद मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी महाराष्ट्र नाद मराठी न्यूजचे संपादक यांनी चर्चा केली असता अतिक्रमण वाढल्यामुळे ॲक्सिडेंट प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. त्या कारणाने अतिक्रमण उचलणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यावेळेस ते बोलत होते. पाहूयात सविस्तर. मागे 2-1 महिन्यामध्ये आपल्याकडे इथं बस स्टँड चौकात, शिवर रोड आणि 2 मोठे अपघात झाले होते. शहरातील एका नामांकित शाळेचे प्राचार्य अपघात जरी प्राथमिक रिझन असेल तरी त्या चौकात होणारी गर्दी आणि जे काही दुकानं समोर आल्यामुळे गाड्या जे काही समोर लागतात त्याच्यामुळे होणारं ट्रॅफिक, त्यामुळे आता आम्ही अँगल राबवतोय. तर आमची या निमित्तानं शहरातील सगळ्या अतिक्रमण धारकांना नम्रपणे हात जोडून कळकळीची विनंती आहे, त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं. कुणाचं वैयक्तिक नुकसान व्हावं हा त्याच्या मागचा उद्देश नाहीये. फक्त ट्रॅफिकसाठी, सगळ्या पादचाऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी, लोकांसाठी रस्ता खुला असावा हे त्याच्या मागचं उद्देश आहे. आणि त्यासोबतच ही मोहीम 3 दिवस चालणार. आज प्रमुख रस्ते आपण घेतलेले आहेत, त्यानंतर शहराच्या आतमध्ये आम्ही येणार आहे. ज्या ठिकाणी लोकांना जरी कल्पना असते की आपली जागा बंद आहे, तरी लोक समोर सरकतात. त्याही बांधकामावर मक्के तरी असेल त्यावर हत्ता झाले. फक्त आपण स्वतःहूनच काढून घेतलं, नुकसान होणार नाही आणि व्यक्ती म्हणून आम्हालाही ते वाईट वाटणार नाही. अतिक्रमण काढणं हे थोडंसं आम्हाला वाईट आहे, तर काय वाईटच वाटतं. हे नियम आहे, सगळ्याचं पालन करावं. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.